श्री स्वामी समर्थ। 14 जून शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे। तर आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा एक उपाय अवश्य करून पहा। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यासोबत स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे। आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहोत। तर ह्या उपायाकरता आपल्याला 108 हिरवे मूग जे आहेत ते लागणार आहेत। जे हिरवे मूग आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे। ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। आता आपल्याला वाटीमध्ये 108 हिरवे मूग घ्यायचे। त्यासोबत एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे। आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आणि एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा। आणि जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचे आणि 108 असे करून तुम्हाला 2 मुगाच्या वाट्या सुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत। एका मुलाकरता वापरलेल्या ज्या उपायाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाहीत। त्याचबरोबर जर तुमची मुलं नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आता जो आपण हिरव्या रंगाचा कपडा घेतला आहे तो आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचा आणि 108 हिरव्या मुगाची जी वाटी आहे ती घेऊन आपल्याला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। आता त्या 108 हिरव्या मुगामधून आपल्याला एक मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। आपल्या मनातील इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे। जो आपण गणपती बाप्पा समोर ठेवलाय पुन्हा आपल्याला दुसरा हिरवा मूग घ्यायचा। ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा। त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा बोलून तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे। अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। 108 वेळा आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 108 वेळा आपल्या मनातील इच्छा बोलून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत। आता जे 108 हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेले आहे त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पा समोरच ठेवायची आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केली तरी पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे। त्यानंतर रात्री जेव्हा आपली मुलं झोपायला जाणार आहेत तेव्हा ही पोटली गणपती बाप्पा जवळून आपल्याला उचलायची आणि त्याच्या उशाखाली नेऊन ठेवायची। आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तुम्हाला मुलाच्या उशाखाली नेऊन ठेवायची। 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांकरता वेगवेगळ्या 2 पोटल्या तयार केलेल्या असतील तर त्यांच्या उशाखाली त्या नेऊन ठेवायच्या। आता तुमची मुलं नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा, तर तुम्हाला याचप्रमाणे 108 हिरवे मूग जे आहेत ते अभिमंत्रित करून घ्यायचे, त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुलाचे फोटो असेल किंवा त्याची एखादी वस्तू असेल त्याच्यासमोर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे। आता संकष्टी चतुर्थी आहे शनिवारी, तर संपूर्ण रात्रभर शनिवारी आपल्याला ही पोटली जी आहे ती त्याच्या वस्तूसमोर किंवा त्याच्या उशाखाली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडून उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं। आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणारे आहे
वस्तू घेऊन जा की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे. जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहे. गोडाचा नैवेद्य घेऊन जायचा. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पासमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना जास्वंदाची फुलं अर्पण करायची, दुर्वा अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला जी पोटली आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची. पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. आता तुमची मुलं मोठी असतील तर मुलांच्या हातानेच ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायला लावा. संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे. कारण संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व जे आहे ते 1000 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं. आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाला आपल्याला अतिशीघ्र फळ प्राप्त होत असते. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट, विघ्न, दुःख, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचे कल्याण होईल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.